उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानु मी पामर. जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, मार्ग दाविला सुपंथ. जड जीवा उद्धार केला, मार्ग दाविला सुपंथ, केवढा केला उपकार, काय वानु मी पामर. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, होणे काही दिसेना, केवढा केला उपकार, काय वानु मी पामर. विठ्ठल मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, महायोग पीठे तटे भीमरथ्यां गुरुमंदिरे कायदात मंदिरे, समागत ते संदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हाय पांडुरंग करू प्रथमानम, पांडुरंग करू प्रथमानम, पांडुरंग करू प्रथमानम. स्मरण होईल त्याची मनोश्रीचे नमस्कार होण्याचा. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानु मी पामर. भगवत कृपेने प्राप्त कीर्तन प्रसंगी निवडलेला अभंग, अवघे संतत्व पावलेले, अवघे श्रेष्ठत्व पावलेले, अवघे ममत्व पावलेले, अवघे विठ्ठलमय झालेले संत श्रेष्ठ सेना महाराजांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे. थोडक्यात पर्याय अगदी अल्प वेळेत. किती वर्ष बाबा माझा इथे? पहिलेच नाही ना, 4 बारा झाल्या. मी बाबांच्या सोबत होतो, दर्शन घेतलेलं आहे आणि माझी इथे 4-5 कीर्तन झालेत आहे ना बाबा. बाबांचा पूर्ण आशीर्वाद आहे मला, कारण मी कोंडाजी बाबा डेरेंच्या बरोबर एवढे असताना आलो होतो. विठ्ठल मंदिरात नव्हे, हे मंदिर नव्हतं झालं बाबा तेव्हा, साधं होतं. आपण तुम्ही मला आणलं होतं, बरोबर आहे बाबा. म्हणून आपलं दर्शन झालं. मी तुमचाच लेकरू आहे. मी तेव्हा वकिली करायचो आहे ना. मला तेव्हा म्हणाले कसली वकिली करतो, देवाची वकिली कर.
मग देवाची वकील म्हणजे काय? व म्हणजे वक्तृत्व, की म्हणजे कीर्ती आणि ल म्हणजे लक्षण. वक्तृत्व, कीर्ती आणि लक्षणांचं ऐक्य म्हणजे वकील. विठ्ठल काळा कोट घालून आजीविका करण्याकरताची वकिली करतो मॅजिस्ट्रेट समोर. तसं त्या असणाऱ्या वकिलाच्या इकडे पेहराव केला जातो तो काळा कोट, बरोबर. पण हा असणारा श्वेतम, श्वेत यांची वकिली करणे त्यांचं नाव संत. विठ्ठल बाबांच्या बद्दलचं थोडक्यात सांगायचं वर्णन मगाशीच आल्यानंतर पाहिलं. अभंग कुठले कुठे झाले वगैरे वगैरे. अखंड हरिनाम सत्ता, हरिभक्त परायण माझ्या असणाऱ्या महाराजांनी, भगवान महाराजांनी मला पहिल्यापासूनचे धरून ठेवल्यात. गेल्या 30 वर्षापासूनचे आमचे ऋणानुबंध आहे. तिथे मी येऊन जातो कधीतरी गेलो तरी. पण आज तुमचं दर्शन झालं. 14 दिवसाचे झालेलं परिवर्तन सांगतो, एवढा दम लागतो है ना. कीर्तनात मला अटॅक आला होता आज 8वं वर्ष आहे. आयरोटिक स्टेनोसिस द बायकर स्पीड वॉर माय कार्डिओ रेस्पिरेटरी वॉर टोटली फेल्युअर. मी कीर्तन करत असताना पडलो आणि माझं हृदय बंद पडलं होतं 14 सेकंद. या असणाऱ्या संतांच्या कृपेने, तुमच्या कृपा आशीर्वादाने मला इथे संधी दिली. म्हणून मी कुठलीही तारीख आजपर्यंत 84 नाटावं, बरोबर. कधी संधी नाही. माऊली पण आले, सगळे झाले. मी सगळं वर्णन करणार आहे. पण बाबांचं वर्णन मी काय करू? बाबा ब्रह्मीभूत झाले तेही मला माहिती आहे. कधीतरी आम्ही इकडे नगरवरून जाताना, माझ्या वडील महाराजांकडे जात असताना मी इकडे वळतो, गुपचूप दर्शन घेऊन यायचो. पण आता हे सगळं भव्य दिवस झालं. मला खूप आनंद वाटला महाराज, आणि तुमचं दर्शन झालं. विठ्ठल आज घरच्या गायचं वासरू म्हणून समजा. बाबांचं लेकरू आहे मी, बाकी काही नाही. या व्यासपीठावर जे अनुभव प्राप्त केले तेवढंच सांगणार आहे. म्हणून हा अभंग संतपर प्रकरणात घेतला. बऱ्याचशा लोकांना पाठांतरातला अभंग आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. किती बाबांनी आपल्यावर उपकार केले, त्याचेच ऋणातून मुक्त होण्याकरता हा अभंग प्रतिपादन केलाय. विषय असा आहे की एक प्राणी असा आहे की तो जिवंतपणे पवित्र, पण मेल्यानंतर अपवित्र. जिवंतपणे पवित्र, मेल्यानंतर अपवित्र. तो प्राणी म्हणजे गाय. गाय दूध देते जिवंतपणे पवित्र, पण मेल्यानंतर तिचं शरीर क्लेश होतं आणि ती अपवित्र होते. दुसरा एक प्राणी असा आहे की तो जिवंतपणे अपवित्र आहे, पण मेल्यानंतर पवित्र. तो जिवंतपणे अपवित्र का? तर तो जिवंतपणे हिंसा करतो, माणसं मारतो, माणसं खातो आहार म्हणून, मांस खातो. त्याचं नाव वाघ. वाघ हा जिवंतपणे अपवित्र आहे, पण मेल्यानंतर पवित्र. आता ते कसं? आज मी आणलं नाही इथे. महाराजांनी मला पाहिलं. मी माझं व्याघ्रंबर म्हणजे व्याघ्रंबरोबर कीर्तन करणारा मी त्यावेळेस असणार व्याघ्रंबरोबर. तर व्याघ्रंबर वर जरी पण तुम्ही रामकृष्ण हरीचं जे तुम्हाला मंत्र तुमच्या गुरुने दिलाय, तो एकदा बोलला की 1000 वेळा तो फलद्रूप होतो. इथे विद्वान महाराज मंडळी बसले, त्याच्या समोर मी काय वर्णन करू. पण ही मात्र शाश्वत आहे की एकदा जर का रामकृष्ण हरी म्हणाल तर त्या वाघ्यारांबरावर जर का साधना केली तर 1000 पटीने असणारं पुण्य मिळत आहे. एक प्राणी असा आहे की जो जिवंतपणे अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र. त्याचं नाव कावळा. कावळा जिवंतपणे अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र. पण एक मनुष्य प्राणी असा आहे, त्यामध्ये वर्णन करावं असं वाटतं. मनुष्य प्राण्यामध्ये आई, वडील आणि संत या हयात असताना पण पवित्र आणि हयात नसताना पण पवित्र. विठ्ठल बाबांना तो म्हणे, मगाशी मला कळालं, मला फोन आला होता प्रसाद सरांचा, प्रसाद पायमोडे सरांचा, आणि त्यावेळेस असणाऱ्या मॅडम होत्या मुक्ताताई, आणि यांच्याकडून मला कळालं. आणि बाबा वगैरे मला मगाशी बसले. आता तुम्ही उघड्या डोळ्याने पाहिलं बाबांची असणारी ज्योतीची निज ज्योती असं म्हणूया आपण. कशी प्रकट झाली मला माहिती नाही, बरोबर आहे. आपण ज्या वेळेस पासून जरा समजदार झालो, आई वडिलांच्या बरोबर ज्या वेळेस आळंदीला जात असे, तर आळंदीला खरोखर ज्ञानोबरायांचं प्रस्थान झालं की कडक हालतो. त्याच्यावरती कुणी विश्वास ठेवत नव्हतं, खरं ना.
माझा स्वतःचा अनुभव आहे. पण माझ्या माऊली कळलं झालतो. अर्थ काय त्याचा? माझे जावाई बापू नासामध्ये आहेत अमेरिकेला, आणि त्यांना मग मी शेवटी दाखवायला आणलं. त्यांना असं वाटायला नको की आमचे सासरे वारकरी संप्रदायामध्ये काय उड्या मारतात, काय कीर्तन करतात, प्रवचन करतात. त्यांना सांगितलं माझ्या माऊली बघाले, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारताने, ली म्हणजे लिहिता, मानवता उदारताने लिहिता. माझ्या माऊली कशी आहे तसं या माझ्या असणारे मी तुमच्या समोरचे मुद्रा दाखवले. याच्यापेक्षा भाग्यवान ते काय विठ्ठल. संतांचा चमत्कार माझ्या ज्ञानोबाराने ती भिंत चालवली, पण ही भिवंडीवरून भिंत इथे आले. तुम्हाला कुठलीही तारीख नाही देताना तुम्ही आपल्या असणाऱ्या संसारावर शून्य ठेवून 18 दिवसापर्यंत काय करत जाता? वदवत करत जाता पंढरपूरला. कोण भिंत ओढता आमची? कोणती भिंत? कोणता चमत्कार? हाच खरा चमत्कार विठ्ठल. बाबांचं वर्णन काय करावं? आपण सगळे त्यांची लेकरं आहोत. त्यांनी ज्यांच्या जवळजवळ सगुण रूपाचे आले असेल, मी त्यावेळेस असणारा कोंडाजी बाबा डेरेंच्या बरोबर यायचो लहानपणी. वारकरी संप्रदायाचं घराणं असल्यामुळे जरी आपले शिक्षण चालू होतं वगैरे वगैरे वगैरे. पण कला विज्ञानाने अध्यात्म यांचं ऐक्य झालं की जीवन कृतकृतार्थ होतं, असे बाबांचेच शब्द आहेत. आणि ते असणाऱ्या संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर मात्र जीवनाचं कल्याण होतं. म्हणजे बाबा एक परीस होते आणि आम्ही आपले लोखंड, या लोखंडाचं सोनं नक्की केलंय विठ्ठल. हा झाला थोडक्यात पर्याय. आता बघा, सर्व ईश्वर भगवंताच्या प्रणव स्वरूपातून निर्माण झालेला ओंकार, ओंकार गठीत झाला आणि त्या ओंकाराचं असणारं स्वरूप वेदामध्ये आलं. आणि वेदांचा तो असणारा धर्म माझे ऋषी मुनी सिद्ध संत पाळायला लागले. मग वेदांचा धर्म काय? त्यावेळेचा असणारा वेदांचा धर्म आहे धर्मधन भाग्यवंतानो. वेदांचा धर्म काय? तर माझे असणारे ऋषी वेदांचा धर्म पाळायचे. मग वेदांचा धर्म पाळणारे ऋषी सर्वसामान्य होते का? मग वेदांचा धर्म आता पण माझा असणारा वारकरी पाळतो. लक्षात घ्या. मग त्यावेळेस असणारे अमऋषी वेदांचा धर्म पाळायचे. दशमीला दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं नाही. दशमीच्या दिवशी एकादशीचं व्रत सुरू झालं. एकादशा विशेषेण कर्तव्यम भोजनम दोयम रात्रो जागरणम दिवाच्या हरि कीर्तनम. या न्यायाने रात्री भोजनम दोयम म्हणजे 2 वेळा भोजन करणे नाही, रात्रभर भोजन करणे. आणि सकाळी सूर्योदय झाला म्हणजे द्वादशीला सूर्योदयाच्या वेळेस पारणं सोडणे. एकदा का पारणं सोडणे तर द्वादशीला न जेवणे. म्हणजे दशमीला सुरू झालेले एकादशीचं व्रत माझे अमऋषी पाळत होते. त्याची असणाऱ्या तपस्येचं बळ बघून असणारे महाराज आले. सर्वसामान्य नाही, दुर्वास ऋषी आले. असणारे काय करण्याकरता दुर्वास ऋषी आले? परीक्षा घेण्याकरता आले. मग अतिथी देवो भव या न्यायाने त्यांचं पाचारण केलं आणि सांगितलं की आम्ही भोजन तयार करून ठेवतो, तुम्ही स्नानाला जा. स्नानाला गेल्यानंतर मात्र स्थिती अशी झाली की रात्रभर भोजन सुरू झालं. अमरऋषी महाराजांनी आपल्या असणाऱ्या शिष्यांकरवी भोजन सुरू केलं आणि तयार झालं. आणि सूर्योदयाच्या वेळेस मात्र अंगाला कापरं भरलं. सूर्योदय होण्याच्या वेळेस पारण सोडण्याकरता तुळशीपत्र हातात घेतलं आणि मग मात्र भगवंताला करुणा भागली की हे देवा, सर्वसामान्य नाही हा ऋषी, दुर्वास ऋषी आहे, कोपिष्ट आहे, मला शाप देऊन जाळून भस्म करणारीची शक्ती आहे. काय करू? आता तर वेळ झाली पारणं सोडायची. नित्य नेम जाणे तो प्राणी दुर्लभ. या न्यायाने आम्ही नित्य नेम करतो, पारणं सोडतो तुमचं. द्वादशीला पण आलेल्या अतिथीला मी उपाशी कसा ठेवू? काय करू? महाराज येऊन हातात पाणी घेतलं, तुळशीपत्र घेतलं आणि नुसतं असं फिरवणार. दरम्यानच्या कालावधीमध्ये येऊन उभे ठाकले, हात केला आणि सांगितलं थांब. जी झालेली चर्चा मागे पुढे उभा राहे, सांभाळित आले अगाध निवाराया. सर्वेश्वर भगवंताने हातामध्ये सुदर्शन चक्र धरलं आणि मग मात्र निमित्त मात्र करून दुर्वास ऋषी पुढे आणि सुदर्शन चक्र मागे थांबले
आणि माझ्या दुर्वास ऋषीमध्ये एवढं सामर्थ्य होतं माझ्या साधूमध्ये की त्यांनी शाप दिलेला आहे आणि शाप त्यांना तो भोगावा लागला. कोणता शाप? अंब ऋषीसाठी गर्भाशोषी मत्स्य कच्छ वराह नृसिंह नवे नवे वामन परशुराम प्रभू रामचंद्राचा अवतार श्रीकृष्ण भगवंताचा अवतार. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये अहिलेचा उद्धार केला. आजूबाजूचे दगड म्हणू लागले आमचा कधी करा याच्यासाठी त्याची येला भोग याच्यासाठी त्याची येला याग. आम्ही रवरव करतो आमची शकला झाली आमच्या शरीराची आणि हिचा उद्धार केला. आम्हाला कधी आले न्याय आमचा कधी उद्धार होईल. भगवंत जवळ करुणा भाकली म्हणाले त्यासाठी तुम्ही गोप गोपिका बनून या. 8व्या अवतारामध्ये मी कृष्ण बनून येईल त्यावेळेस तुमचा ना माझा अंगसंग होईल. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचं वचन विठ्ठल. आणि नंतर ज्या सर्वेश्वर भगवंतांनी सगुण रूप धारण केलं ते असणारा 9वा अवतार बौद्ध आणि 10वा अवतार कल्कीचा. लक्षात घ्या जसं निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार करण्याची ताकद माझ्या संतांमध्ये आहे त्याचे यावत वेदांचा सार उपनिषदामध्ये आला. उपनिषदाचा सार अर्जुनाला निमित्त मात्र करून गीतेत आला आणि गीतेतील असणारा सार प्राकृत रूपाने ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आला. याचे यावत ज्ञानेश्वरीमध्ये आलेला जो सार आहे त्यामध्ये ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहेतच. पण त्यांनी म्हणाले देवा तुम्ही काय केलं? तुम्ही आला विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. तुम्ही आला विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. अमर ऋषी माझ्या असणारी वेदांचा धर्म पाळला. माझा वारकरी अजूनही चंद्र सूर्य असेपर्यंत पाळतीलच पण आता देखील पाळतात. तो कोणता धर्म? अमाव्रत एकादशी. Okay.
व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कनेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. तोच धर्म आमचा या कलियुगामध्ये जे पाळतात ते माझे असणारे साधू संत, त्यावेळेची असणारी परंपरा आणि 3 वैष्णवांची मांदियाळी प्रत्येक महिन्याला एकादशीला नवे आषाढी कार्तिकीला भगवंताने सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे तुझं पांडुरंगा येण्याप्रमाणे सगळे माझे संत त्यावेळेस यायचे आणि पांडुरंगाच्या मंदिरात बसायचे. त्याच्यामध्ये असणारी वैष्णवांची मांदियाळी सांगणारच आहे. परंतु वयाच्या 54व्या वर्षी माझे नामदेव महाराज पंजाबला गुमानला जाऊन बसले होते. वैराग्य आलं होतं असं नाही, परंतु त्याने विचार केला की मला एकांताचं स्थान पाहिजे, मला तिथे जाऊ द्या, माझे भक्त तिथे वाट पाहतात. आणि त्या पद्धतीप्रमाणे गुमानला ते गेले पंजाबला. आणि इकडे मात्र माझ्या ज्ञानोबा रायांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला ज्ञानोबा रायांना की ज्ञानबा उद्या एकादशी आहे, सर्व संत महात्मे बसतील, सर्वांना तुम्ही तुमच्या मनातले आत्मप्रकटीकरण भाव सांगा. काय आहेत माऊली सांगा ना. माऊली बोलल्यानंतर सर्वजण उभे राहिले आणि म्हणाले माऊली कथन तर करा. म्हणाले स्वतः स्वयं पांडुरंग परमात्मा म्हणाले की माझा नामा नसल्यामुळे मी ओकाबोका झालो, तुम्ही माझ्या नामदेवाला भेटायला जा. आणि वारकरी संप्रदायाची पहिली दिंडी तिथूनच सुरुवात झाली. विठ्ठल या गावातील असणारे जर का कदाचित पालखी निघत असेल तर संतांच्या पादुका असाव्यात पालखीत. पांडुरंग परमात्म्याच्या तिथे होत्याच पांडुरंगाच्या. मग ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ दादा, नवे सोपन काका, नवे मुक्ताबाई, नवे गौरबा काका, सावता महाराज, सोखोबा, वैष्णवांची मांदियाळी तयार झाली आणि दिंडी निघाली. आणि नामदेव महाराजांना भेटायला जायचंय म्हणून नामदेव महाराजांच्या पादुका दिंडीमध्ये ठेवल्या, पांडुरंगाच्या चरणकमल ठेवली आणि दिंडी निघाली. काय म्हटलेलं आहे छान प्रमाणे महाराज, संतांच्या पादुका वाईन मोचे खाली, आणि पंजाबला जात असताना मध्ये बांधवगड नावाचं राज्य येतं. त्या राज्यामध्ये सेना महाराजांचे वडील रामानंद शास्त्रींचे असणारे शिष्य तो त्यांनी पत्करलेलं. बांधवगड नावाच्या राज्यामध्ये सेना महाराज होते. दुपारच्या वेळेस असा एक ओढा होता, थंडगार ओढा. महाराजांनी आमची असणारी ती दिंडी तिथे ठेवली, पालखी ठेवली. पालखीमध्ये माझ्या पांडुरंगाचे चरणकमल आणि नामदेव महाराजांच्या पादुका. जवळ ज्ञानोबा राय बसलेले. संत महात्मे मंडळी सगळे हातपाय धुण्याकरता गेले ओढ्यामध्ये आणि
पाणी वगैरे पिऊन हातपाय धुवून महाराज चे दर्शन घेतलं माऊलींचं. आणि माऊली उठल्या. माऊलींच्या पायामध्ये खडावा होत्या. माऊलीने त्या 2 खडावा तिथे ठेवल्या. ती मजर होती मजर. ती मजर जवळच बसलेला त्यांचा मुल्ला मौलवी म्हणाले, ये क्या कर रहे हो? हमारे अल्लाह के सर के ऊपर आपने जूता रखा है. अरे आमचं काय तसा हेतू नाही. तुला असं वाटलं असेल तुझा अल्लाह आहे. आमच्या मनामध्ये काही नाही. आम्ही चाललो. आम्हाला क्षमा करावी. आम्ही संत मायबाप त्यातले नाहीत. चाललो. तुमच्या मनाला जर का ठेच लागली असेल, तुमच्या श्रद्धेला तडा गेला असेल तर आम्ही तुमची क्षमा मागतो. म्हणाले ज्ञानोबरायाने सांगितलं, बाळानो चला. आणि दिंडी निघाली. काय म्हणत होती त्यावेळेस? राम कृष्ण काय चमत्कार. महाराजांच्या पाठीमागे ती मजर मागे मागे धावू लागली. ये क्या हो रहा है? ये क्या हो रहा है? एकमेकाला चिमटे काढून सगळं हाताला बोलवलं आणि यवनांचं गाव होतं. आणि त्या राजाला कळालं हा सगळा चमत्कार पाहण्याकरता सगळे वारकरी होतेच, पण महाराजांच्या दिंडीमध्ये ती मजर अशीच पळत चाललेली आहे हे पाहण्याकरता प्रत्यक्ष राजा आला, राणी आली, प्रधान आले, नवे नवे सगळी असणारी मंडळी जमली. आणि पाहतात सेना महाराजांनी मात्र ओळखलं. आणि सेना महाराजांनी काय केलं? ज्ञानोबरायाने जसं पाहिलं, श्री संतांची हे माता चरणावरी महाराजांनी तिथे आत्मप्रकटीकरण भाव सांगितले. आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले, अवघा निरसला सीन देखता संत चरण. सगळ्यांना पाहिल्यानंतर आनंद वाटला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि मग महाराजांनी सांगितलं का माझ्याकडे चला. महाराज आले, बसवलं, सगळ्यांची भोजनाची तयारी केली, रात्रभर भजन केलं, प्रवचन झाली. आणि सकाळी दिंडी मार्गी लावण्याकरता दोघं पती पत्नी रस्त्याला गेले. गेल्या 32 वर्षापासून राजाची हजामत करणारे सेना महाराज त्या दिवशी मात्र कामावर गेले नाहीत. राजाची हजामत करण्याकरता विसरले, देहाचा विसर पडला. आणि इकडे मात्र अशी स्थिती झाली की दोघं पती पत्नी 2 किलोमीटर 3 किलोमीटर 3-4 कोस गेल्यानंतर परतीच्या प्रवासाला महाराजांचं दर्शन घेऊन आले. म्हणू लागले पत्नीला की आता काय माझी खैर नाही,
राजा मला आज सुळावर दिल्याशिवाय राहणार नाही. 32 वर्षामध्ये मी कधीही एकही दिवस असा राहिलो नाही की राजाची हजामत करण्याकरता वेळेवर गेलो. आता काय होईल बघेल तो पांडुरंग, तुम्ही कशाला चिंता करता. चिंता नका करू. पांडुरंग परमात्मा आणि प्रत्यक्ष ज्ञानोबा राहण्या घालवण्याकरता आपण तिथे गेलो होतो, संतांची सेवा केली यथासांग. आणि एवढ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 8:05 झाले असतील. धोकटी घेऊन पटकन आला. खाबिन बैठो. लगेच खुर्ची टाकली, लगेच अंगावर शाल, लगेच दाढीला साबण लावला, हातामध्ये आरसा दिला, वस्त्र काढला, छानपैकी दाढी करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस तो राजा या आरशात बघायचा तर त्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याचं असणारं स्वरूप आरशात दिसायचं. छानसा सुवर्ण मुकुट, कानामध्ये कुंडल, गालावर छानशी छबी, सावळा रंग, अंगरखा, नवे नवे नवरत्नांचा हार, वैजयंती माळा, कमरेवर हात देऊन माझा पांडुरंग परमात्मा त्या राजाला दिसायचा त्या आरशात. आणि पटकन तो मागे बघायचा तर त्याला सेना दिसायचा. हे एकदा झालं, दोनदा झालं, पुन्हा चिमटा घेतला, पुन्हा विचारलं हे क्या हो रहा है, असं झालं. त्यावेळेस मात्र संभ्रमात पडलेला राजा काही बोलला नाही. पटकन धोकटी घेऊन बाहेर पडला. महाराज आता आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये सेना महाराज पत्नीला सांगून गेले की काय माहिती नाही मला राजा सुळावर चढवेल. इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये एकही वेळेला मी असं चुकवलं नव्हती माझी सेवा. आज काय होईल ते होईल, मी भोगीन. माझा पांडुरंग परमात्मा मला बघून घेईल. आतमध्ये धोकटी घेऊन ज्या वेळेस गेला त्यावेळेस म्हणाले सेना अभी तो तू मेरी दाढी करके गया. म्हणाले असं नाही, असं कसं होईल. राणी साहेबांना विचार, त्या असणाऱ्या माळीदादांना विचार, नवे नवे प्रधानजीला विचार. अरे छानशी दाढी केलीस, माझ्या हातामध्ये एक गोष्ट विचारू का. माझ्या हातामध्ये तो आरसा दिलास ना की तुझ्याकडे मी मागे बघायचो तर तू मला दिसायचा, पण आतमध्ये असा असा तुझ्या नामा मुखामध्ये नेहमी विठ्ठल 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 असतं ना, तो मला दिसायचा. संभ्रमात पडलं, काय करावं. राजा रडून आला. तू आहेस कोण. म्हणाले मी सेना आहे तुमचा. मी सेना न्हावी आहे, रोज हजामत करतो माझ्या असणाऱ्या वडिलांपासून. हा काय प्रकार आहे. मग सेना महाराज प्रपंच जरी का सुख जाहले तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. काळी सरसरा फाटलं आणि म्हणाले देवा आजपर्यंत माझ्या संतांच्या मुखातून आम्ही ऐकली कीर्तन की भक्तांसाठी किती साधी कामं करता तुम्ही. माझ्या असणाऱ्या माझ्यासारख्याची नावाचं स्वरूप धारण केलं आणि या राजाची, सर्वसामान्य राजाची तुम्ही दाढी केली. चोखोबाची पाण पत्नीचं भाडण पण केले हे ऐकलं. जनाईला माझ्या जात्यावर दौडू लागले मी ऐकलं. हे सर्व सर्वेश्वर भगवंता. बस दोघं पती पत्नी निघाली आणि तडक दिंडीमध्ये सामील झाली. आणि तिथून दिल्ली नामदेव महाराजांना भेटून ज्यावेळेस पांडुरंगाकडे आली, वाळवंटामध्ये जे कीर्तन झालं त्यावेळेस ज्ञानोबा रायाने खून केली. नामदेवाला सांगितलं की सेनाला म्हणावं आजचं कीर्तन तुझं. आणि ते कीर्तन केलं त्यांनी. पहिलं सेना महाराजांनी त्याच्या आजचा अभंगाचा प्रथम चरण त्यांनी गायलं. उदार तुम्ही संत
महाराजांनी ऐसा सेना नावी बरा त्याने विठ्ठल भुलविला अशा संतांच्या मुखातून निघालं. काय म्हणतात ते बघा. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. पहा चरण पहिलं कसं आहे. काय आत्मप्रकटीकरण भाव त्यांच्या अंतःकरणातून स्फुरले आणि काय म्हणतात बघा. उदार तुम्ही संत. उदार म्हणजे काय. आपल्या जवळ आहे ते निरपेक्ष भावनेने दुसऱ्याला सुपूर्द करणे, त्याचं नाव उदाहरण. अंतःकरण उदाहरण लागतं. बरीचशी मंडळी उदार नाहीत असं नाही, उदार आहेत. आताच्या घडीला कलियुगामध्ये आहेत, मौजूद दिसतात. आपण सगळे उदारच आहात. आपल्या संसारावर शून्य ठेवून इथपर्यंत येतात ते उदारपणा नाही का. श्रवण करण्याकरता काहीतरी प्राप्त करण्याकरता येतो तो भाग वेगळा. परंतु उदार तुम्ही संत. मग उदार तुम्ही संत एक असणारा साधक विचारतात, महाराज उदारता म्हणजे काय हो. म्हणाले, आई निरपेक्ष भावनेने मुलावर प्रेम करते. आई कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. संत कधीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत असे ते संत. त्यांचा अनुभव यांनी प्राप्त केला आणि सेना महाराज म्हणतात की उदार तुम्ही संत, तुम्ही उदार आहात. म्हणाले एकतरी उदाहरण देता. उदारतेचं म्हणाले बरीचशी उदाहरणं देता येतील. कीर्तनाचा वेळ पुरणार नाही एवढी उदाहरण आहे, दृष्टांत आहे. मग एक तरी सांगा ना. सेवेमध्ये उदारपण आहे. एकमेव कलियुगातील उदाहरण आमचे असणारे आपले कबीर महाराज. संत महात्मे गेले, घरात काही नाही, पत्नीला सांगितलं आणा. त्यांनी काहीतरी उलटा डाव टाकून सांगितलं का असं नाही, काहीतरी मोबदला द्यावा लागेल. स्वतः पत्नीला बसवलं आणि त्याची उदारी शिकवण्याकरता ज्या वेळेस गेले त्यावेळेस चिखल असताना पाय कसे नाहीत म्हणून माझ्या पतिराजाने आणलं. तर तिथे चूक करणे पाप नाही, ती नाकबूल करणे पाप आहे. उमगली तर जीवनाचा अर्थ उलगडतो. या न्यायाने उदारता दाखवली माझ्या असणाऱ्या संताने. यापेक्षा कलियुगामध्ये दुसरं उदाहरण नाही. विठ्ठल त्याचा उदारपणा होता. सगळं काय होतं वर्णन करता येतील, पण संतांसारखा उदारपणा कोणाजवळ नाही. म्हणून महाराज म्हणतात उदार तुम्ही संत. तुम्ही संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणलेला आहे. पण तुम्ही संत. मग संत म्हणजे व्याख्या थोडक्यात बघू. संत म्हणजे कशाला काय म्हणावं. अशांत आहेत त्यांना शांत करतात. अशांत आहेत त्यांना शांत करतात, त्यांचं नाव संत. ज्यांना काय करता येत नाही असं नाही, त्यांचं नाव संत. त्यांचं अंतःकरण दया क्षमा शांती त्यांच्या हृदयात आहे, त्यांचं नाव संत. संताची व्याख्या बरीच आहे, पण संतांच्या बाबतीतला आपण प्रॅक्टिकली संत आपण जर पाहिले तर त्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दिसतात. बरोबर. संतांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दिसतात. अंतःकरण संतांचं कसं आहे म्हणजे जसं निर्मळ पाणी म्हणजे जळ, अग्नी आणि वायू कधीही विषमता निर्माण करते का. राव आणि रंकाला वेगळा नाव न्याय असं देतं का. तसं संतांचं हृदय आहे. सर्वांग निर्मळ
आपले बाबा उदारच होते, मायबापच होते. त्यांची वाणी असेल, निर्मळ असणार अंतःकरण, आणि असे असणारे संत तुम्ही आहात. सेना महाराजांनी जो अनुभव प्रतिपादन केला आणि ते वर्णन करून सर्व संतांच्या समोर सांगतात की उदार तुम्ही संत कसे आहात. माय बाप आहात. मायबाप कुणासारखा? लहानशी असणारी चिमुकली आई वडिलांच्या बरोबर मागे लागून आली. प्रत्येक एकादशीला मागे लागून यायची. पण एकदा आणलं आणि नेमकी प्लेगची साथ आली पंढरपुरात. आई वडील गेले, लहान लेकरू होतं, ओकी बोकी झाली. 7 वर्षाची चिमुकली जना पांडुरंगाच्या मंदिरात जायची, बघून त्याकडे एकटाक बघायची आणि गरुड खा मला अशी मिठी मारून रडायची, आसमं काढायची. नामदेव महाराज आले आणि म्हणू लागले, इकडे ये. काय ग, तुझं नाव काय? माझं नाव जाना. कुठलं ग गाव तुझं? त्या गंगाखेडकडे आहे. आणि आई बाबा ग? म्हणजे सांगते ना. आई बाबा हो ना, त्यांच्या बरोबर मी मागे लागून आली. यात्रा झाली, पण 3 महिने झाले माझे आई बाबा गेले. काय म्हणाले ती लहानशी चिमुकली पहा. नामदेव महाराजांनी तिला पाहिलं, म्हणाले काय ग, कसे तरी अगदी आगळपगळ कपडे होते, हे झबलं, हे कुणी दिलं? म्हणाले याने पांडुरंगाकडे अंगुली निर्देश करून म्हणाली, कोण ग, तुला जेवायला कोण घालतं? ती पाठीमागे आहे ना आई, ती जेवायला घालते. काय ग, तुझ्या वेण्या कोणी बांधल्या? तीच वेणी घालते. नामदेव महाराज क्षणभर स्तब्ध झाले आणि म्हणू लागले, काय म्हणते काय ही? पण तिने आत्मप्रकटीकरण भाव त्या लहान लेकीने काय सांगितले तिचं वर्णन आहे, तसं अभंग पण आहे. आई मेली बाप मेल मज सामाळी विठ्ठल, हरिणे मज कोणी नाही माझी खाक से डोळी. विठ्ठल म्हणे बा रुक्मिणी माझे जणीला नाही कुणी. हाती घेऊन केलं पणी केसरून जरून निघाली वेणी. वेणी घालून दिली गाठ जणी म्हणे चोळबा पाठ. रोज आंघोळ घालते ही. हा, नामदेव महाराज स्तब्ध झाले. म्हणत जाना माझ्या घरी चल. 14 माणसांच्या घरात मोठं कुटुंब. नेलं, लहान लेकराला मोठं केलं, वाढवलं. घरातली 14 माणसामध्ये राजाई गुणाई सगळं असणारा तिला कितीतरी दळण द्यायची. पांडुरंग माझे ओके ओके झाले. म्हणाले लेकराला नेले नामाकडे. 14 माणसं आहेत, राजाई आहे, गोनाई आहे, सासूरवास आहे, सगळं काय आहे. काय माझ्या लेकराचा हाल असेल. पण माझा पांडुरंग भक्तासाठी काय करतो. गोरे वेचायला जायचे, नवे नवे छान भजन आहे याच्यावर. जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी पांडुरंग गेले बाई वेचावया शेनी. धनी म्हणे देवाता, धनी म्हणे देवाता काय वाढून यारी विठ्ठला. पांडुरंगा रोज सगळी मदत करतो, पण एकदा तरी दिसतील का? सेनाने भरायला हात धरला. पांडुरंगा आई वडील मायबापाचं प्रेम दिलं. शास्त्राला
मान्य केलं आणि निवृत्तीनाथ दादांनी त्या समक्ष अशी जबाबदारी आली ज्ञानोबरायांची. निवृत्तीनाथ दादांनी जबाबदारी स्वीकारली. मायबाप झाले माझ्या ज्ञानोबरायांचे, मायबाप झाले माझ्या असणाऱ्या मुक्ताबाईचे, मायबाप झाले माझ्या असणारे सोपन काकांचे. मायबापासारखं प्रेम करणारे संत आहेत. म्हणून या संतांची कृपा झाली तर काय होतं? संत कृपा झाली इमारत फळ आले. मग संतांची कृपा झाली तर काय होते? कृपा संतांची कृपा झाल्यानंतर काय होतं? ज्ञानोबराय आणि माझे नामदेव महाराज त्र्यंबकेश्वर जवळ कावनाई म्हणून गाव आहे. पूर्वी आमची असणारी शाहीस्थानं तिथंच व्हायची, आता बंद केलेत. आता असणाऱ्या कावनाईला गोपाळ नावाचा मुलगा, त्याचे वडील शुक्ल ब्राह्मण आणि शुक्ल ब्राह्मण वानवडीचे. त्या शुक्ल ब्राह्मणाने त्र्यंबकेश्वरला ज्ञानोबरायांचा आणि नामदेव महाराजांची प्रवचन ऐकली आणि कावणाईला येऊन माझ्याकडे भेटा म्हणून सांगितलं. याल का? आले ना दोघे पण मान देऊन. आणि मग मात्र गोपाळला एवढंच सांगितलं की गोपाळ ताबडतोब आपली विस्तव पेटव, ताबडतोब स्वयंपाक करा. त्वरित स्वयंपाक करण्याकरता घेतला. आणि महाराज गोपाळ ज्या वेळेस आतमध्ये लाकडं आणायला गेला तेव्हा भला मोठा काळा डोम असणारा नाक त्याला चावला, तोंडातून फेस आला. पोरग तिथेच गेलं. आई गेली बघायला, अरे देवा काय झालं, माझा गोपाळ गेला. पण रडली नाही. पतिराज आले, म्हणाले रडू नका, संत बसलेत, भोजन तर झालेलं आहे, वाढायचंय. चारी ताटं लावली आणि नामदेव महाराजांनी विचारलं असं कसं जेवणार? चौथं ताट गोपाळचं आहे. मगच पासून पाहतो तुम्ही स्तब्ध आहात, पण गोपाळला बोलवा ना. नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबराने हाक मारली, गोपाळ. गोपाळ तिकडे निपचित्त पडला होता, तोंडाला फेस आला होता, काळा डोम असणारा नाक दंश केला होता. पण तो त्वरित जिवंत होऊन पंक्तीला येऊन बसला. एवढी असणारी संतांची कृपा आहे. विठ्ठल जाऊन सांगतात की या संतांनी थोर उपकार केलेत आमच्यावर. एकच उदाहरण पुढे जाऊ. संत उपकार करतात म्हणजे काय करतात? संत उपकाराची फेड अपकाराने करणाऱ्याला क्षमा करतात, त्यांचं नाव संत. संत उपकार करतात म्हणजे काय? तर जड जीवांचा उद्धार करतात, त्यांना संत म्हणतात. मग जड जीवाचा उद्धार म्हणजे काय? कोणता उपकार केला आमच्या संतांनी? दूरदृष्टिकोनातून पाहिलं तर देव देश आणि धर्माचं असणारं ब्रीद ज्याने हातात घेतलं ते संत प्रत्यक्षरित्या आपला प्राण देखील अर्पण करायला घाबरत नाहीत. असंच एकदा झालं. तुकोबारायांचा असणारा नजरानं पाठवला आणि सोनबा कासार त्यांच्या गावातला असणारा तानाजी मालुसरे सरदार होते. तानाजी मालुसरेला सोनबा कासाराने जाऊन विचारलं, दिलेला नजरानं परत केला. माऊली काय म्हणाले का? म्हणाले काही नाही, पण तुमची ना भेट घ्यायला सांगितले. म्हणाले कुठे? एवढ्या मोठ्या राजाला दिवट्या हत्ती घोडे हे तो बऱ्याच ना पडे. माझ्या राजाचा मी अंतःकरण नाही म्हटलं तरी जरा थोडस दुखावले. असं नाही होता कामा. तुकोबारायांच्या मनात आलं आणि सोनबा कासारांना निरोप दिला आणि सांगितलं, राजांना तानाजींना सांगा राजांची भेट घालून द्या. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी भेट झाली आणि दोघांनीच बोलवलं, राजे आणि तानाजी मालुसरे आणि असणारे सोनबा कासार आणि राजे आले. माझ्या तुकोबारायांना पाहून साष्टांग दंडवत केला आणि तुकोबारायांना सांगितलं. राजे म्हणू लागले, हर हर हर, मराठ्यांच्या माय भवानीनं माझ्यासारख्या मर्दाच्या मर्दुमकीवर यशाची मेहरबानी न करता नागोली सारख्या मतलबी जगावाजावर कृपेची मेहर नजर वळवावी यापेक्षा दुर्दैव ते काय. एक मावळा घ्यावा म्हणून मी
पायाला भिंगरी लावून सगळीकडे मावळे गोळा करतो, पण फंद फितुरीसाठी थोडेसे आमिषासाठी कोणीतरी फंद फितुरी करत आणि आमचा तो आता गड जिंकला जातो. खूप खतखत आहे आमच्या मनात. राजे राजे शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा राजे. म्हणाले कलियुगामध्ये जर शांत व्हायचं असेल तर कलियुगामध्ये कीर्तनामध्ये या. राजांना बोलवलं, राजाने स्वीकारलं आणि राजे कीर्तनाला आले. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे. मग माझ्या असणाऱ्या संतांमध्ये केवढी ताकद आहे, केवढी पॉवर आहे, केवढी शक्ती आहे. मग माझ्या असणाऱ्या संतांच्या संदर्भात एकच उदाहरण कलियुगामधील की त्यावेळेस धर्म कीर्तनामध्ये तुकोबरायांचं रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत अशी स्थिती झाली. आणि मग मात्र मुसलमानांचा असणारा वेळा कुणीतरी फंद फितुरी केली की राजे तिथे ऐतेच भेटलेत. मुसलमानांचा वेडा पडला कीर्तनाच्या बाजूला. चोपदार धावत आले, म्हणाले महाराज महाराज घात झाला, आपल्या राजाला पकडलं जाईल. मुसलमानांचा असणारा वेडा पडलाय, राजे नक्कीच पकडले जातील. करील तो काय नोहे महाराज परिपाये बीज शुद्ध. आमचा इष्ट देवता माझ्या असणाऱ्या वारकऱ्यांचा कोण आहे? माझ्या पांडुरंगाशिवाय कोण आहे? माझ्या पांडुरंगाला समोर आणलं आणि तुकोबरायांनी अंतःकरणपूर्वक हाक घातले. आम्हीच वारकरी आहेत, आम्हीच खरे आईचे गोंधळे आहोत. आईला सांगितलं, आई धाव घाली, आई आता पाहते शिकाई. हीर नाही माझे पोटी झालो वियोग पोटी. आई धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्ही आई या. आणि आई माझ्या आल्या. वर्णन केलं माझ्या आईचं. माझे कन्हाई किठाई माझी मिठाईचं वर्णन केलं माझ्या तुकोबरायांनी. कोणता अभंग घेतला होता, कोणता गोंधळ केला? अरे त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो. Oh,
सगळे छत्रपती माझ्या माऊलीनी माझ्या देवानी सगळे छत्रपती केले. माझ्या देवाने असा चमत्कार केला. काशी की कला न होती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक छत्रपती महाराज न होते तो सबकी सुनता होती. माझ्या संतांची मध्ये थोडी शक्ती होती. ती शक्ती देव देश आणि धर्माचं रक्षण करण्याकरता माझ्या संतांनी प्राणार्पण दिलं. आणि माझ्या संतांनी एवढं म्हणाले म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, सुंदर हीच आमची आसारी खरी कमाई आहे. हरिदास पानमन्नासाठी टाळ्या. हरिदास पानमन्न माझ्या बाबांची कृपा आहे, त्या संतांची कृपा आहे. सगळं विसरून जातो आपण. खरं ना, कोण करून तिथं काय माहिती. हे असे संत महात्मे भेटले की खूप बरं वाटतं. तुमच्यासारख्या माता भगिनी भेटली, लेकरं पाले की ऊर भरून येतो. हीच आमची वारकरी संप्रदायाची कमाई आहे. केवढा उपकार केलाय आपल्यावर. आमचं जीवन भरकटलं होतं, तसंच एकाचं जीवन भरकटलं होतं. संतांजवळ काय द्यायला. संत काय म्हणतात, होय आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शास्त्रे यत्न करू. शब्दरूपी बाण आहेत आमच्याजवळ, आणि ते बाण जर लागले तर अर्थांतकरणामध्ये घेतल्यानंतर जीवन कृतकृतार्थ होतं. याचं एकमेव कारण माझे वारकरी संत. वारकरी संतांनी ही परंपरा का चालू ठेवली. भाजीपाल्यावर रोगराई आली तर कीटकनाशकाची फवारणी करतात. तुमच्या आमच्यावर जर का मनावर विकार रूपी कीड आली ती घालवण्याचं एकमेव कार्य कलियुगामध्ये असलेला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल महाराज सेना महाराजांनी अनुभव प्रतिपादन करून सांगितलं का संतांनी आमच्यावर केवढा उपकार केला.
तेव्हा ही मांदियाडे वैष्णवांची बघायला मिळाली. आज तुमचं माझं दर्शन झालं, माझ्या बाबांचं असणारं दर्शन झालं, आज मला ज्योतीचं दर्शन झालं. ही ज्योत माझ्या हृदयामध्ये आहे, ही ज्योत माझ्या हृदयात आहे. बाबांना नवे संतांना ओळखणे कठीण आहे. भाऊ संत भावाला ओळखता आलं नाही, भाऊ संत भावाला ओळखता आलं नाही. विभीषण संत रावणाला ओळखता आलं नाही. मुलगा संत होता, बापाला ओळखता आलं नाही. हिरण्यकश्यपूला ओळखता आलं नाही. भक्त प्रल्हाद बाप संत होता, मुलाला ओळखता आलं नाही. नाथमारा संत होते, हरिपंताला ओळखता आलं नाही. चक्रवर्ती सम्राट राजाची कन्या संत होती, नाही राजाला ओळखता आलं, बापाला ओळखता आलं नाही. संत बहु अवघड आहे, पण संतांना ओळखता आलं पाहिजे. आमच्या असणाऱ्या या बाबांनी ब्रह्मलीन झाले, संजीवनी समाधीमध्ये गेले. तुम्हा आम्हाला नाही ओळखता आलं. वस्तू निघून गेल्यानंतर त्याची किंमत कळते. बाबा आपल्यावर अनंत उपकार केले आपल्या संतांनी. काय केलं? केले उपकार तुम्ही संतांनी उपकार केले. काय केलं? जड जीवा उदार केला, मार्ग गाविला सुपंथ. सुपंथ म्हणजे चांगल्या पंथाला मला आणलं. संतांचे उपकार काय वर्णन करावं? महाराजांना विचारलं, काय जड जीवाचा उद्धार केला? म्हणाले, तुम्हाला वाल्ल्या कोळ्याचा असणारा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. वाल्ल्या कोळी एक अज्ञानी जीव आहे. वाल्ल्या कोळी सर्वसामान्य नव्हतं, खूप मोठी असणारी, खूप 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 मोठी असणारे दैवत होतं वाल्ल्या कोळी. आम्ही लोकांना कीर्तनकार महाराज मंडळी एवढंच सांगतो, वाल्ल्या कोळी चोर होता, त्याने एवढी लोक मारले. नाही नाही नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, फॉर अवॉइडिंग फ्युचर कॉम्प्लिकेशन, आय एम टेलिंग अँड डुईंग द हंबल रिक्वेस्ट यू पीपल्स. हे कशा करता सांगू असं वाटतं की आम्ही कुठल्याही गोष्टीचा विपरीत करता कामा नये. वाल्ल्या कोळी सर्वसामान्य नव्हे, त्यांचे नाव घेण्याची सुद्धा आमची पात्रता नाही. विठ्ठल मग वाल्या कोळ्याला काय केलं? शब्दरूपी बाण सर्व माझ्या संतांजवळ आहे. शब्दरूपी बाण कोणते? तर ज्ञानोबा रायांचं माझ्या मवाळ धोरण आहे. ज्ञानोबा रायाने पहिल्या प्रथम सांगितलं, काय सांगितलं वाल्या कोळ्याला? की जर तुम्ही अशा पद्धतीची हत्या करत असाल तर घरात जाऊन विचारा, तुमच्या पापाच्या वाटेकरमध्ये कोण सामील आहे का? नाही म्हणाले. मग नाही ना, तर ऐका. मग ऐका तर दोन प्रकार ऐकलं पाहिजे. दोन मूर्त्या होत्या. उदाहरण देतो म्हणजे आपण लगेच पटकन तिथे येऊ, कारण वेळ कमी राहिलाय. 10 मिनिटात संपवायचं, मला 15 मिनिटात कीर्तन. दोन पुतळे होते, पुतळे, आणि एक्झिबिशनला ठेवले होते प्रदर्शनात, असं रूम भाड्याने घेऊन.
2च पुतळे तयार केले आणि शांत तंतोतंत काही तोंड म्हणजे नाक डोळे सगळे कलर पासून सगळे वाचले. वजन पण तसंच होतं. आज माझा पुतळा मी ज्ञानोबरायांचा आणला नाही. ज्ञानोबरायांची माझी मूर्ती नाही माझ्यासोबत आणता आली मला. असे एकदम छान 2 पुतळे ठेवले एक्झिबिशन मध्ये. आणि गिऱ्हाईक गेलं आणि म्हणू लागले याची किंमत काय. म्हणाले तुमची कपॅसिटी काय. तो म्हणाले सांगा तर खरं माझी कपॅसिटी आहे घेण्याची. म्हणाले या 2 पुतळ्यांची किमतीमध्ये असं आहे याच्यातला कुठला आहे काय नाही ते मी नंतर सांगेन पण एकाची किंमत आहे 1 लाख एकाची किंमत आहे 5,000. म्हणाले असं. म्हणाले 5,000 किंमत आहे हो आणि एकाची किंमत 1 लाख. म्हणाले मग उचला. म्हणाले टेस्ट करून द्यावं लागेल ना 5,000 कशाची. तो पुतळा ठेवला एका स्टूलवर आणि एवढं लांब एक सूत असतं दोरा असतो बघा आपल्याकडे धागा असा जरासं पाणी लावलं ना महाराज ती कडक होते. तो धागा तो कडक धागा त्या पुतळ्याच्या कानात घातला तो बाहेर पडला. तो म्हणाले बाहेर पडल्याने त्याची किंमत 5,000. म्हणाले मग 1 लाखाची. मग दुसरा उचलला ना तसाच ठेवला. तो असताना दोरा घेतला इकडनं टाकला आणि इकडनं खाली गेला. काढायला असेल तुम्हाला विठ्ठल. अगदी तद्वत त्याच्या हृदयात ते घुसलं. महाराजांचे बोल. महाराजांनी कोणते बोल दिले ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय मावळ. ज्ञानोबराय काय म्हणतात बघा 5555 क्रमांकाच्या अभंगामध्ये 555 क्रमांकाच्या अभंगामध्ये गाथ्यात म्हणतात सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन कुसुमा घालोनी नाश केला तोडून चंदन कर्दळीचे वन बाबुळा रक्षणा बैसविल्या उत्तम भूमिका कमाविली पाये धोत्रा लवलाई पेरिये ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे शरण निघावे सद्गुरुशी. हा पहिला बाण सुवर्णासारखा म्हणजे सोन्यासारखा तुम्हाला देह दिलेला आहे आणि तुम्ही काय केलंय खाऊ नये ते खाता पिऊ नये ते पिता कुसुंबा घालवणे नाश केला उत्तम भूमिका कमाविली पाये धोत्रा लवलाई पेरियेला. तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्ही चंदनाच्या झाडांचा चंदनासारखं देह झिजवणाऱ्या संतांच्या सानिध्यात न जाता कर्दळीच्या वनात गेल्यानंतर काटे कुठेच लागतील असा त्याचा अर्थ आहे. पहिला बाण फुकट गेला. मग नाथ महाराजांचा बाण दिला. नाथ महाराजांचे 2 बाण आहेत. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी आणखी दाचले कल प्राण्या माझे माझे मरुणी बैल कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. हे झालं एक. दुसरा प्रसाद नाथ महाराजांनी दिलाय. नाथ महाराज हे शांती परब्रह्म पण कधी कधी चिडतात. संतांना राग पण येतो. बरं राग येतो ना. ज्याला राग येतो त्याला दानव म्हणा. ज्याला राग येऊन आवडतो त्याला मानव म्हणा आणि ज्याला रागच येत नाही त्याला देव म्हणा जो आपला बाबा विठ्ठल. थर्ड बाण मारायला सुरुवात केली. मग नाथ महाराजांचा बाण स्वर द्या. नाथ महाराजांचा बाण काय म्हणाले नाथ महाराज. होय पटका आडवाच्या लेका संसार केला फुका. पटगाडवाच्या लेका संसार केला फुका. कैसी
तुकोबाराने आयुष्याचं गणित दिलं. अल्पायुष्य मनुष्य दे सतगणिले अविरत कायमध्ये बालतो पिढा भोर वृक्षय काय बदनासे उरले ते पाएगा. 100 वर्षाचं आयुष्याचं गणित करा. 12 वर्षाचे बालपण तेही गेला अज्ञान. बाकी उरली 88 ती सवेचिली कामासी. बाकी उरली 58 ती सवेचिली ममतेनं. बाकी उरली 28 देव विसरलास आयसा जन्म गेला वाया न भजता पंढरी राया. चौथा बाण गेला फुकट तुकोबारायांचा. पण तुकोबारायांच्या बंधुराजांचा बाण कामी येणार. बरोबर. महाराज पांडुरंग परमात्मा कुठे आहे? पंढरपूरला. इथे कोण आहे? जैसा हृदयामध्ये मी काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. बरोबर आहे. तुकोबारायांच्या असणाऱ्या बंधू राजाने तुकिया बंधूने कसा अभंग लिहिलाय. MA PhD करायला गेले नव्हते. हायली एज्युकेटेड नव्हते. सहज बोलणे हितोपदेश. संत सहज बोलतात पण काय करतात? महाराज म्हणू लागले अरे कुणी मध्ये आत्मा राहिला तेव्हाच बडाई. तो त्यांना दाखवला. त्याच्यात बदल झाला. मरा 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 रामकृष्ण हरी झाला. वाल्या कोळी ब्रह्म हत्यारी. महाराज म्हणतात जड जीवा उदर के मार्ग दावील सुपंथ. मग या संतांचे असणारे अनंत उपकार आहेत आपल्यावर. या संतांचे अनंत उपकार असणारे त्यांच्या ऋणातून मुक्त होणे गरजेचं आहे. मग पहिला प्रथम देवाने जन्म दिलाय म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होणे, आई वडिलांनी जन्म दिलाय म्हणून मुक्त होणे आणि नंतर संतांच्या ऋणातून मुक्त होणे हे महाराजांना कदापि शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात कमीत कमी आई वडील आहेत त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा. स्वामी रामदास स्वामी म्हणतात
त्यांच्या असणाऱ्या गाथेमध्ये माता पिताची सेवा न पूजती, माता पिताची सेवा न पूजती देवा, काय म्हणावे त्या गाढवा प्रत्यक्ष देवा विसरवे, सकळ दैवता माझी श्रेष्ठ, माता पिता सती वरिष्ठ, त्यांच्या सेवेचे मानिती कष्ट पापिष्ट गोरीते. किंवा महाराज म्हणतात माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य तयांचे शरीर नर नोहे तो ईश्वर. म्हणून आई वडिलांना विसरू नका हे महाराज अपेक्षा करतात. संत महात्मे म्हणतात की त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवंतांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपला टॅक्स म्हणजे नामस्मरण, आणि असं हे नामस्मरण करण्याकरता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई,
सेना महाराज म्हणतात, तुम्ही संत उदार आहात, तुम्ही जडे जीवांचा उद्धार केला, तुम्ही मायबापाचं प्रेम दिला, तुम्ही कृपावंत झालात, आम्हाला चांगल्या मार्गाला आणलं. तुमच्या ऋणातून काय उतराई व्हावी. संतांच्या ऋणातून उतराई झाली तर जिथे संत वस्ती करतात त्याचं एक उदाहरण 2 मिनिटात बघू आणि लगेच कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. संत श्रेष्ठ कालिदास महाराजांकडे एक राजा होते. त्या राजाच्या पदरामध्ये संत श्रेष्ठ कालिदास महाराज होते. त्यांची ख्याती ऐकली आणि त्यांच्या आसपासची प्रजा किती हुशार आहे, किती ज्ञानी आहे ते पाहण्याकरता एक साधू गेला. महाराजांचा लौकिक ऐकला की या राजाच्या पदरामध्ये असलेला जो संत महात्मे जिथे राहतात तिथली असणारी सर्व प्रजा खूप ज्ञानी असते. त्याचे एकच उदाहरण इथे म्हणता येईल की माझे बाबा अस्तित्व आहे बाबांचं, तिथली असणारी प्रजा आजूबाजूची किती ज्ञानी आहे त्याचे एक उदाहरण बघायचं असेल तर एक साधू गेला आणि एक तरुण असणारी उपवर मुलगी मंदिरात जात असताना त्या साधूची दृष्टी जरा बदलली. तिच्याकडे तो काम वासनेने बघू लागला आणि काम वासनेने बघू लागलेल्या त्या साधूची दृष्टी त्या मुलीने ओळखली. ती ज्ञानी होती आणि महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळे, संतांच्या सानिध्यात असल्यामुळे तिला ती दिव्य दृष्टी आली होती. तिने लगेच ओळखलं की महाराज या साधूच्या डोळ्यामध्ये कुठला भाव आहे, तो वासनेने माझ्याकडे पाहतो. पटकन तिने त्याला उत्तर दिलं. त्याला कोड लँग्वेज म्हणतात नाही का, फार छान कोड लँग्वेज आहे, संतांची भाषा आहे. तिने त्याला उत्तर दिलं की हे दुसऱ्या, तू ज्या तिसरीची अपेक्षा करतोस तर मी 5ची 6वी आहे आणि तू 9 जरी माझ्या घरात डोक्यावर पाणी घेऊन वाहिलंस तरी मी तुझी कदापि होणार नाही. मग अशा पद्धतीचं बोललं.
त्याला काही कळालं नाही. मग संतांच्याकडे आले आणि मग महाराजांना सांगितलं, महाराज अशी अशी ती मुलगी बोलली. मग तिने लँग्वेजात उत्तर दिले की एकंदरीत राशी आहेत 12. 11 घेऊन डोक्यावर पाणी जरी वाहिलं तरी मी तुझी कदापि होणार नाही. हे दुसऱ्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोस. तू जरी माझी 5ची 6वी म्हणून जर सांगत असेल तरी मी तुझी होणार नाही, कारण एकंदरीत राशी आहेत 12. हे दुसऱ्या म्हणजे दुसरी रास आहे ऋषभ. ऋषभ म्हणजे बैला. तुझी तिसरीची अपेक्षा करतोस, म्हणजे मिथुनाची अपेक्षा करतोस. मी 5ची 6वी आहे. मी शिवाची कन्या आहे. शिव रास आहे 5वी आणि त्याची असणारी 6वी आहे कन्या. मी 11वं डोक्यावर घेऊन जरी 12वं माझ्या घरी जरी पाणी व्हायलाच तरी होणार नाही, कुंभ घेऊन. बरोबर आहे ना. 9 डोक्यावर घेऊन इकडे पाणी व्हायलाच तरी मी तुझी होणार नाही. याचा त्याचा अर्थ लक्षात घ्या की संत जिथे आहे तिथली जनता, तिथे असणारी सगळी प्रजा खूप ज्ञानवंत असते. ज्याचे यावं तिथे तसंच आहे. आणि अशा पद्धतीप्रमाणे मी एवढंच म्हणेन की या संतांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे दिवस आपल्याला आलेत कलियुगामध्ये. अखंड हरिनाम सप्ताहाचा बोलबाला तुमचा खूप आहे. नवे नवे रोजचा असणारे युट्यूबवर सगळे पाहिले जातात. अतिशय आनंद आहे. इथे मात्र आल्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्ही जर ज्ञानगंगेमध्ये न्हात असाल तर या लेकरांचं असणारं उदाहरण घ्या. फार छानसं झालं. आणि असं असणारं हे धर्मकीर्तन सिद्धीस नेण्याकरता मोठे मोठे महाराज, दिग्गज महाराज माझ्याजवळ आलेले आहेत. ज्ञानोबारायांचे वाबडे महाराज येत आहेत, माऊली. त्यांच्याकडे आल्यानंतर या महाराजांची मला भेट होते. आणि असे महाराज येथे आले, आज उपस्थित झाले. त्यांचं थोडक्यात वर्णन मी करीनच, परंतु तत्पूर्वी सर्वेश्वर भगवंत त्याचं 2 मिनिटाकरता डोळ्यासमोर आणून माझ्या मोठ्या भक्तिप्रेमाने भजन करा. कीर्तनाकरता खूप लांबून आलेले हरिभक्तपरायण सोपण सेठ यादवराव वाढून, हरिभक्तपरायण माऊली महाराज माझे आलेले आहेत भाडवलीवरून. हरिभक्तपरायण यादवराव महाराज वाढून आलेले आहेत सरपंच. नवे नवे तर माझ्या बरोबर, माझ्यासोबत माझ्या सेवेला अनंत असणाऱ्या या धर्मकीर्तनामध्ये नगरमध्ये असल्यानंतर मला घेऊन जातात आणि माझ्या सेवेसाठी असतात, कार्यरत असतात कुंभमेळ्यापासून सगळंच. तर त्या दृष्टिकोनातून हरिभक्तपरायण माझे परम आदरणीय शिष्यगण बाळासाहेब हांडे आलेले आहेत. नवे नवे तर इथे माझी एक मुक्ताताई आणि प्रसाद दादा आणि आमचे बबनराव महाराज चे ऋणानुबंध या कुटुंबियांशी माझे पहिल्यापासून आहेत. या निमित्ताने मी लहान असल्यापासून मी बाबांकडे येत असे. तुम्हाला पण कोणालाच माहिती नाही असं नाही, बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी बऱ्याचशा सेवा केल्या, पण मला जरा अटॅक आल्यामुळे मला जरा थोडंसं माझा बायपास झालेला आहे. मी खूप नाचत असतो नेहमी, पण ते काही रिमोट कंट्रोल बसलेले आहेत, निश्चित डोळे वटर येते पण मला नाचू देत नाहीत किंवा काही नाही म्हणत नाहीत. ही सगळी कृपा आहे आपल्या संतांची. खूप छानशी असणारी लेकरांना पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं. धर्म कीर्तन सिद्धीस नेण्याकरता ज्याने अनंत उपकार आपल्याजवळ केलेले आहेत त्या ज्ञानोबरायांचं आपल्याला अगदी नामस्मरण केलंच पाहिजे. त्या ज्ञानोबरायांच्या बाबतीतला आपण म्हणूया. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची,
कुणाची? ज्ञानेश्वर